असं आहे की संजय निरुपम हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला कचरा आहे आणि तुम्हाला माहीत असेल की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी तरुणांच्यासाठी आंदोलनं झाली, त्यांच्या हिताचे आंदोलन झाली, तेव्हा तेव्हा हा संजय निरुपम ह्या आंदोलनाला आडवा गेला आहे। आमच्या मराठी तरुणांवर खोटे गुन्हे तडीपारी भोगावे लागले आहे। हा जेव्हा सत्तेत होता तेव्हा ह्याला सत्तेची खूप चरबी होती, माज होता आणि आमच्या तरुणांवर खोटे गुन्हे नोंदवण्यामध्ये हा माणूस सगळ्यात प्रथम पुढे यायचा। त्यासाठी याचा विरोध आणि निषेध आम्ही करत आहे। नाही, कसं आहे, ज्या ज्या पक्षात कुठल्या प्रवेश करतात ह्याला माझा विरोध नाही, पण त्या पक्षाचे धोरण जर ह्याला समर्थन देत असेल तर त्या पक्षाने ते बघावे, परंतु आमचा ह्याला जाहीर निषेध आणि विरोध असणार आणि म्हणून त्यांना दाखवून देतील। नाही, महाराष्ट्राच्या मराठींच्या हितासाठी जेव्हा जेव्हा मनसे रस्त्यावर उतरली, रेल्वेचे आंदोलन असो, नोकऱ्यांच्या भरती असो, काही भरत्या असतील, त्या वेळेला ह्याने आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवून आमच्या पोरांना तडीपार केला आहे। हा कचरा आहे, ह्याला कचऱ्याच्या डब्यात टाकणं गरजेचं आहे। नाही, मनसेच्या प्रत्येक भूमिका, जेव्हा सन्माननीय राजसाहेब ठाकरे उत्तर प्रदेशला चालले होते तेव्हा पण हाच होता की त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या उत्तर भारतीयांची माफी मागावी, परंतु मी आज ह्याला सांगतोय की हा जर पक्ष प्रवेश करणार असेल तर सर्वप्रथम ह्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची, तरुणांची माफी मागावी, मगच ह्याला प्रवेश द्यावा। ते तुम्हाला कळून येईल, कारण 9 तारखेला साहेब पण भूमिका मांडतील। आणि दुसरं म्हणजे मराठी तरुणांना सांगायची गरज नाही, या उपनगरात त्यांनी खूप थैमान मचवलंय, त्याला विरोध 100% असणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।